हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती तुम्हाला दाखवत आहे की मी कशाप्रकारे ब्लाऊज शिवलेले आहेत. तर आज मी 3 ब्लाऊज शिवले होते. तर ते बघा कसा पसारा झालेला आहे. फक्त 3च ब्लाऊज शिवलेत पण. आणि हे आहेत मापाचे ब्लाऊज आणि काही साड्या आहेत तिथं फॉलला आलेल्या. तर बघा मी हे 3 ब्लाऊज शिवलेले आहेत. कशाप्रकारे शिवलेत बघा. काही बाहीला जॉईंट लावलेले आहेत, तर काही मोठ्या मापाचे आहेत. तर हे 3 ब्लाऊज आहेत एकाच कस्टमरचे, 2 सुना आणि 1 सासू. तर हे आहे सासूचा ब्लाऊज थोडासा मोठ्या साईजचा आणि हे 2 सुनांचे आहेत. एकीनं लॉंग बाह्या सांगितल्या होत्या, तर एकीनं शॉर्ट बाह्या सांगितल्या होत्या. तर एका याची मी क्रॉसपट्टी दाखवते तुम्हाला की कशाप्रकारे लावलेली आहे. तर हे कॉटनचे ब्लाऊज असल्यामुळे हे काय असे खेचत वगैरे नाहीत. तर मी ह्याची क्रॉसपट्टी लावलेली आहे आतल्या साईडला. तर बघा 3 आणि 3.5 इंचाची क्रॉसपट्टी आहे. आता हे सासूबाईचा ब्लाऊज आहे, तर हे मोठा आहे म्हणजे याची 42 चेस्ट आहे आणि उंची 15 इंच धरलेली आहे. त्यामुळं मग क्रॉसपट्टी मोठी घ्यावी लागली. तर क्रॉसपट्टी घेते वेळेस मी काय केलं बघा, 4 इंचाची मोठी साईज घेतली आणि 3 इंचाची छोटी साईज घेतली. तर ही क्रॉसपट्टी कॉटनची असल्यामुळे मी आतल्या साईडला लावलेली आहे. तर ती कशाप्रकारे लावली ते तुम्हाला मी आज दाखवत आहे. तर सर्वप्रथम मी काय केलं, अस्तर खालच्या साईडला आणि जे मेन कपडा आहे ते वरती घेऊन मग मी अशी क्रॉसपट्टी स्टिच केली. तर आता ही आपल्याला काय करायची, आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे कटोरीचा भाग आणि नंतर आपल्याला आतल्या साईडला शिलाई मारून मग आपल्याला ओपन करायची आहे. तर ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे, मिनी ब्लॉग आहे. तर मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे असे टेलरिंग बाबतीत तुम्हाला भेटायला बघायला भेटतील. तर थोडंसं कन्फ्यूज होतं आहे, त्यामुळे मी तुम्हाला शेअर करते की टेलरिंग बाबतीत तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतील की छोट्या छोट्या अडचणी वगैरे येतात तर ते कशा येतात. परत कॉटनचे कपडा असल्यावर क्रॉसपट्टी वगैरे फिनिशिंग वगैरे कशी द्यायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर बघा ही पूर्ण अंडरग्राऊंड मी क्रॉसपट्टी जोडलेली आहे. कॉटनचा कपडा आहे, एकदम व्यवस्थित बसते. आणि दुसऱ्या ब्लाऊजला बघा, आता हे सुनबाईचा ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजला काय झालेलं आहे तर थोडासा पाठीमागचा कपडा थोडासा समोरचा कपडा थोडासा मोठा झालेला आहे. तर मग मी काय करते, पहिले चेक करून घेते की बाईचा कपडा व्यवस्थित आहे का क्रॉसपट्टीचा कपडा मोठा झालेला आहे. तर इथं थोडासा क्रॉसपट्टीचा कपडा मोठा दिसतोय, पण क्रॉसपट्टी मोठी नाही आहे, बाईचा कपडा मोठा झालेला आहे. त्यामुळे मी काय करते, काखेमध्ये अर्ध्या इंचाच्या शिलाईनं मी जो बाईचा कपडा आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे की तो मी थोडासा पॅक करून घेतलेला आहे, म्हणजे शिवून घेतलेला आहे. आणि आता चेक करते की दोन्ही भाग व्यवस्थित आलेले आहेत का ते. तर आत्ता दोन्ही भाग व्यवस्थित आलेले आहेत. तर मग मी काय करते, आता इथं मला ओव्हरलॉक वगैरे नाही आहे, तर मी डायरेक्ट शिलाई मारून घेते. तर शिलाई कशी, पहिले सरळ भागावर मारायची आणि नंतर उलट करून मग फिटिंग करायची. तर फिटिंग तुम्ही अशीच करता का, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि बघा कशा प्रकारे मी ही बाई जोडलेली आहे. आता हे थोडासा कपडा एक्स्ट्राचा वाटतोय, तो मी कट करून घेते. आणि आता आपले हे व्यवस्थित